आता तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल की छोटा ती घेऊन कुठं चालला. थांबा ते पण सांगतो, ब्लॉग पूर्ण पहा. सर्वात पहिले जेवण वगैरे करून टाकले, त्याच्यानंतर केली आपण तयारी. आणि आपलं काम लोकांपेक्षा हटके आहे, कारण लोक तयारी करून जेवते आणि मी जेवून तयारी. नंतर आला मित्राचा फोन, म्हणे ट्रॅक्टरचा नाही पिकअप मध्ये टाकायचा म्हणे. मग दिला पटकन टाकू. आणि हो मेरे आवाज में आज थोडा बदल है क्योंकि मेरे गले में हिचकिच है, विस्की गोली हिचकिच दूर करो. मग गड्याला घेऊन सिद्ध निघलो वणीच्या रस्त्यात. लालगुड्यामध्ये टायर वगैरे उतरून दिला, सरळ पोहोचलो वणीमध्ये, कारण आपल्या गड्याला काढायचं होतं लायसन्स. मग कागदपत्र जमा करून सरळ गेलो चाय प्यासाठी. चाय वगैरे पिऊन घेतला आणि सरळ पोहोचलो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये. तिथून घेतला छोटा हत्तीने, सरळ पोहोचलो वरोरामध्ये. आनंदवन चौकात राईट मारून लागलो आपण शेगावच्या रस्त्यात. आपल्याला जाणं होतं भाऊजीच्या गावले तांदूळ आणण्यासाठी. मग शेगाव पोहोचून राईट टर्न मारला आणि पोहोचलो भाऊजीच्या गावले. मग गाडी दिली साईडला, पोहोचलो घरी. आपलं स्वागत करण्यासाठी आपली भाषा बाहेर येऊन होती आणि हे शक्य नव्हतं भावांना. आज भाषी माझ्याजवळ कशी आली काही समजलंच नाही मला. आणि ह्या पोत्याचा ढीग पूर्ण टाकलं होतं आपल्याला गाडीमध्ये. 320च्या स्पीड दिला पूर्ण टाकून. मग पटकन पोहे दाबून दिले. मग सर्वांनी बाय बाय करत तिथून निघलो. लागलो आपण वरोरा रोडले. नंतर थोड्याच वेळात पोहोचलो वरोरामध्ये. तिथे पोहोचून चाय वगैरे पिऊन घेतला, पान वगैरे दाबून दिलं. आणि लोक बाय म्हणते भरलेली गाडी चालवायची मजाच वेगळी आहे म्हणते. पावती म्हणलं मला विचारलो. नंतर थोड्या वेळाने पोहोचलो आपण आपल्या घरी. आता एवढे सारे पोते मी एकटा तर काही उतरू शकणार. मग लावला सर्व मित्राला फोन, म्हणला दोस्ती निभाची बारी आली म्हणलं तुमची. आणि पोट्याने बळ्यापैकी दोस्ती निभवली. मग पटापटा पूर्ण पोते उतरून टाकले. नंतर त्यांना एक कठीण चाय पाजून दिलं आणि खेचून दिलं घरा. आणि आपल्याकडे श्रीराम तांदूळचा स्टॉक अवेलेबल झाला. तुम्हाला सुद्धा लागत असेल तर कॉल नक्की करा. चला मग आजच्यासाठी एवढंच, कारण आवाज दम नाही मारता. भेटूया मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तवरीसाठी फॉलो करून घ्या.